आज आपल्याला व्हेज बिर्याणीसाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. असा हा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी. भाज्यांमध्ये श्रावण घेवडा, थोडेसे कॉर्न, हा मटार शेंगा सोलून घेतलेला आहे, गाजर, फ्लॉवर आणि हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे. या भाज्या मी सगळ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून मग चिरून घेतलेल्या आहे. फोडणीच्या साहित्यात इथे मी लाल तिखट, हा बिर्याणी मसाला, हा किचन किंग मसाला, हळद, कसुरी मेथी आणि मीठ घेतलेला आहे. फोडणीसाठी हा कांदा, हा फोडणीसाठी थोडासा घालणार आहे, थोडा बिर्याणीला वरून तळायला ठेवणार आहे. आणि बिर्याणीच्या वाटण्यासाठी ते मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे 3 टॅमॅटो वाटून घालणार आहे. ह्या भाज्या मॅरिनेट करण्यासाठी ते मी हे दही घेतलेलं आहे, पाव किलो दही आहे हे. आणि भातात टाकण्यासाठी, ते शिजतानाच टाकण्यासाठी हे चक्रफूल, 2-3 तमालपत्र, 5-6 लवंग आणि 5-6 मिरे घेतलेले आहे. सर्वात पहिले मी तांदूळ धुवून निथळायला ठेवते. तांदूळ धुवून असे निथळायला ठेवलेले आहे. आता आपण मिरची, आलं, लसूणचं वाटण करून घेऊ. हे आलं, लसूण आणि याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची. यात आपल्याला आवडत असला तरी कोथिंबीर घातली, एवढ्याच पुदिना घातला तरी चालतो. आता वाटण असं ओबडधोबड झालं की आपण यातच टॅमॅटो घालणार आहोत आणि हे टॅमॅटो पण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आपले असं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण भाज्या मॅरिनेट करून घेऊ. भाज्या मॅरिनेट करण्यासाठी असं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे भाज्या आपल्याला व्यवस्थित त्यात मिक्स करता येतात. सगळ्यात पहिलं मटार, हे गाजर, आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या. आज आपल्याला आवडत असल्या अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या अजून घातल्या तरी चालतात. बिर्याणीला किंवा मसाले भाताला अशा भाज्या भरपूर घालायच्या, म्हणजे बिर्याणीसाठी तर ह्या भाज्यांचा मसाला जास्त तयार होतो. बिर्याणी अजून छान चवदार लागते, म्हणून नेहमी भाज्या जास्त घालायच्या मसाला होण्यासाठी. आपण हे पनीर आपण नंतर घालणार आहोत, कारण पनीर आपण तळून घेणार आहोत. आता हे सगळे भाज्या एकत्र केल्यानंतर आपण याच्यात सगळे मसाले टाकणार आहोत. हे लाल तिखट, हा बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला, हळद, मीठ, थोडंसं मीठ आपण भातासाठी ठेवणार आहोत. आणि आता हे वाटलेलं वाटण आणि हे दही जरा आंबटच पाहिजे बिर्याणीसाठी, कारण अशी आंबट चांगली चव येते. दही चांगलं भरपूर घालायचं. आपण याचं सगळं व्यवस्थित भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता हे आपण असंच एक अर्धा तासासाठी झाकून ठेवूया. आपण आता भात शिजून घेणार आहोत, तर त्यासाठी इथे मी कुकर तापायला ठेवणार आहे. भात मी कुकरमध्येच करणार आहे. आपण ज्या भांड्याने तांदूळ मोजून घेतले आहेत त्याच भांड्याने आपण 1.5 भांडं पाणी घालणार आहोत, कारण बिर्याणीचा भात असा एकदम मोकळा फटफटीत झाला पाहिजे. इथे एक भांडं होतं तांदूळ घेतलेले, तर हे 1.5 भांडं मी पाणी घेतलेलं आहे. त्यातच मी खडे मसाले टाकणार आहेत. तूप टाकणार आहे थोडंसं, कारण तूप किंवा तेल घातलं तरी चालतं. हे तूप किंवा तेल घातल्याने चांगला भात अजून मोकळा फडफडीत होतो. खडे मसाले घातले. आता हे मीठ आणि आता हे तांदूळ घालून आपण 1-2 शिट्ट्या घेणार आहोत कुकरच्या. आपण भाताचं कुकर लावलेला आहे. कुकर उस्तर आपण बिर्याणीसाठी भाजी तयार करून घेऊ. त्यासाठी इथे कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण कढई तापायला ठेवलेली आहे. आता आपण कांदा आणि पनीर आपण तळून घेणार आहोत. कांदा तळण्याच्या अगोदर कांदा असा चांगला सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे कांदा पटकन तळला जातो. आणि आपल्याला जर वेळ असला तर असा कांदा असं कापून पेपरवर जर उन्हात ठेवला तर आणखी लवकर कांदा आपला तळून होतो. 1-2-3 तास उन्हात ठेवायचा असा कांदा चिरून. आता आपण हा कांदा कढईत टाकू. कांदा आपल्याला एकदम असा
ब्राऊन कलर होईपर्यंत तळून द्यायचा आहे. कांद्याने असा कांदा बिर्याणी जर आपण केली तर असा कांदा नक्की तळून घालायचा वरतून. त्यामुळे एक बिर्याणी एकदम अशी एक वेगळीच चव येते कांद्यामुळे. आणि जर आपल्याला आवडल्यास अजून आपण काजू पण घालू शकतो असे तळून वरतून. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आता मी गॅस बंद करते. कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे. आता हा कांदा मी काढून घेते. कांदा असा एका झारीवर ठेवून असा चांगला पिळून घ्यायचा, म्हणजे त्यातलं सगळं तेल निघून जातं. हे असं पसरून ठेवायचा कांदा. आता कांदा तळला त्याच तेलात आपण काजू तळून घेणार आहोत. काजू पटकन लाल होतात. आपण आता त्याच तेलात हे पनीर तळून घेणार आहोत. पनीरचे आपल्याला पाहिजे तसे पीस करायचे, आणि मी असे छोटे छोटेच करणार आहे. पनीर पण न तळता घातले तरी चालते. आता हे पनीर आपलं तळून झालेलं आहे. ते पनीर एका ताटात काढून घेते. आपण हे थोडंसं तेल कमी करू, कारण वरतून बिर्याणीला तयार झाल्यावर मी तूप पण घालणार आहे. आता आपण भातात सगळे खडे मसाले टाकलेले आहे, त्याच्यामुळे आपण भाजी शिजताना फक्त कांदाच घालणार आहोत. आपला कांदा तर असा चांगला परतून झालेला आहे. गुलाबीसर कांदा व्हायला लागला. याचा आपण यात भाज्या घालणार आहोत. तर आपली कसुरी मेथी राहिली होती ती टाकते. आपल्या भाज्यांना पण अर्धा तास झालेला आहे आपण मॅरिनेट करून ठेवलेला, तर असं थोडंसं पाणी सुटतं. तर आता आपण ह्या भाज्या कांद्यात घालणार आहोत. भाज्यांमध्ये आपण सगळे मसाले घातलेले आहेत, त्याच्यामुळे आता वरतून मसाले घालण्याची काहीच गरज नाही आहे. एकदा हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भाज्या आणि कांदा एकदम मिक्स झालेला आहे चांगला. आता आपण ह्याच्या झाकण ठेवून ह्या भाज्या शिजवून घेऊ. कुकर गार झालेला आहे. आता आपण हा भात गरम असतानाच गार व्हायला ठेवायचा. कुकरमध्येच नाही ठेवायचा भात, कारण मग तो असा चिटकतो एकमेकाला. मग असा परातीत किंवा एखाद्या मोठ्या ताटात आपण काढून घ्यायचा तो भात. कुकरमध्ये असा थोडासा मोकळा करायचा आणि एका भांड्यात काढून घ्यायचा. गार झाला की भात एकदम सुट्टा होतो. कुकरमध्ये करण्याच्या ऐवजी पातेल्यात जरी भात शिजून घेतला आणि निथळून त्या भाताचं पाणी निथळून घेतलं तरी चालतं, पण सगळं भाताचं चव त्या पाण्यात निघून जाते. म्हणून मी कुकरमध्ये असा भात शिजून घेतलेला आहे. आता आपण भाजीला सैकडून असं भाजीला पाणी सुटतं दह्याचं, त्याच्यामुळे वरून एक्स्ट्रा भाजीत पाणी नाही घालायचं. आता आपण भाज्या अशा अर्धवट शिजून झाल्या की आपण यात पनीर घालणार आहोत. आता आपण भाजी अजून पूर्ण शिजून घेऊया. आता आपण भाजी शिजली का बघू. भाजी आपली एकदम चांगली शिजलेली आहे. आता मी हा गॅस बंद करते. आता हे शिजलेल्या भातातले आपण हे खडे मसाले काढून घेऊ. आपण ज्या कुकरमध्ये भात शिजवला होता, आपण त्याच कुकरमध्ये आपण हे बिर्याणीचे लेयर करून घेणार आहोत. आपण सगळ्यात अगोदर खाली भाताचा लेयर देणार आहोत. हे खडे मसाले आपण काढून घेतलेले आहेत, कारण ते दाताखाली आले तर खूप तिखट लागतात. आपला भात असा एकदम असा मोकळा झालेला आहे. भाताचा लेयर खालच्या बाजूला जास्त तळाशी
जाड लावायचा. आता आपण वरतून हा भाजीचा लेयर देणार आहोत. भाजी एकदम अशी छान कलर वगैरे खूप छान आलेला आहे भाजीला. आणि हे थोडंसं भाजीत थोडंसं रसर म्हणजे पाणी राहिलं तरी चालते. ते भातात बरोबर पाणी शोषून घेतलं जातं. बिर्याणीसाठी भाजी जास्तच करायची म्हणजे बिर्याणी अशी कोरडी नाही होत. असे व्यवस्थित असं सगळा बाजूने व्यवस्थित असा लेअर द्यायचा. वरच्या थराला भात एकदम थोडासा पातळ लेअर दिलेला आहे कारण भाजीचा रसा वगैरे खालीच तळाशीच ॲब्झॉर्ब होतो सगळं. भात सगळं आपला लावून झालेला आहे. आता हा तळलेला कांदा, हे काजू, आता आपण हे बिर्याणीचे सगळे लेयर्स तयार करून झालेले आहेत. आता आपण 15 मिनटं एकदम बारीक गॅसवर आपण याला एकदम दमीत अशी वाफ घेणार आहोत. आता मी ही शिट्टी काढून घेतलेली आहे. आता असंच नुसतं झाकण लावून हा कुकर ठेवलेला आहे. 15 मिनिट आपण याला वाफ घेऊ. 15 मिनिट झालेले आहे. आता आपण बघू वाफ एकदम चांगली वाफ आलेली आहे. अशा प्रकारे आपली ही बिर्याणी तयार झालेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने ही बिर्याणी बनवलेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.